पत्र दिलं, शुद्धीपत्र. कशाला शुद्धीपत्र? पण दिलं गेलं. पण ते पत्र घेऊन आता 14 वर्षाची माऊली, 16 वर्षाची निवृत्तीनाथ महाराज, 11 वर्षाचे सोपान काका, 10 वर्षाची मुक्ताबाई जे आळंदीला परत आले. शुद्धीपत्र ज्यावेळेला महादेव भट्टाला दाखवलं, आता तरी न्याय द्यायला पाहिजे होता. महादेव भट्टांनी पुन्हा एकदा ते पत्र पुन्हा एकदा पायाखाली तुडवलं. गड्या ऐका रे, एवढं होऊन सुद्धा लोक त्रासच देत होते. एक वाक्य सांगतो तुम्हाला जाता जाता. कधी टेंभुर्णीला गेला त्या कपड्याची दुकान आहेत, हॉटेल आहेत, सगळे प्रकारचे दुकान आहेत. पण टेंभुर्णीमध्ये एक दुकान आहे बघा, त्याला लोहाराचं दुकान म्हणतात. त्या लोहाराच्या दुकानात कोळसे असतात, भाता असतो, हातोडी असते, छन्नी असते, घन असतो आणि एक आयरन असते. तुम्ही जर त्या लोहाराला विचारलं ना, याच्यातला तुझा देव कोणता, तो म्हणतो माझा देव आयरन आहे. त्या हातोड्याला गंध लावू नका महाराज, या छन्नीला गंध लावू नका महाराज, महाराजा भात्याला सुद्धा गंध लावू नका. या आयरनीची पूजा करा महाराज. आपण त्याला विचारा, का रे बाबा हातोड्याची का नाही, छन्नीची का नाही, भात्याची का नाही, आयरनीचीच का पूजा करायची? तो तुम्हाला सांगेल, ही आयरन माझ्या पंजानं वापरली, ही आयरन माझ्या आजानं वापरली, ही आयरन माझ्या बापानं वापरली, ही आयरन मी वापरतोय, माझा पोरगा सुद्धा हिच्यावरच काम करतोय. तुम्ही त्याला विचारा, छन्नी का तुटून गेली, घन का तुटून गेला, आयरन कस काय जशीच्या तशी आहे? तो तुम्हाला सांगेल, छन्नी घाव घालत होती, तुटून गेली. घन घाव घालत होता, तुटून गेला. आयरन घाव सहन करत होती, जशीच्या तशी राहिली. ज्ञानेश्वर महाराज जशीच्या तशी आहे. महादेव भट्टाचं नाव नाही, महादेव भट्टाला कोणी नमस्कार करत नाही, माऊलीलाच लोक नमस्कार करतात. कीर्तन घरी घेऊन जा, फार महत्वाचं आहे. त्रास सहन केला बघा, खूप त्रास सहन केला, लोकांनी दिलेले चटके सहन केले. पण बघा, ज्या महादेव भट्टानं माऊलीचं शुद्धीपत्र उडवलं, त्याचा पाय पांगळा झाला. साधूला त्रास देऊ नका, पाय पांगळा झाला. माऊली आता विसोबाचा त्याला संत बनवतात, माऊली आता मुद्गल शास्त्री संत बनवतात. एकच व्यक्ती आहे महादेव भट्ट, तो अजून काही सरळ होत नाही. माऊलीचं कामच हे आहे. एक दिवस त्याच्या दारात मधुकरी मागायला जातात. महादेव भट्टाचा पाय आपल्या हातामध्ये घेतात, आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्यावर टाकतात, त्याचा पांगळा झालेला पाय जसाची तसा करून देतात. हो बघा, मधुकरी मागितली, दिली नाही म्हणून ताटीमध्ये येऊन रडतात. आणि रडणाऱ्या त्या ज्ञानदादाला मुक्ताबाई बाहेरून आवाज देते, ओंकार महाराज.